श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। 16 नोव्हेंबरपासून या 3 राशींचा सुवर्ण काळ सुरू। मिळेल प्रचंड पैसा अन नशिबी मोठं यश। रातोरात बदलेल आयुष्य। सध्या मंगळ अस्त अवस्थेत असल्यामुळे त्याचा प्रभाव कमी आहे, पण सूर्याबरोबरच्या या युतीमुळे काही राशींचे नशीब उजळू शकते। मान सन्मान, वडील आणि आत्म्याचे कारक असलेला सूर्य काही काळानंतर राशी बदलतो। त्याचा परिणाम आपल्या जीवनावर मोठ्या प्रमाणात दिसून येतो। सध्या सूर्य आपल्या नीच राशी म्हणजे तूळ राशीत आहे। नीच राशीत असल्यामुळे सूर्याचे सकारात्मक परिणाम कमी दिसत आहेत, पण 16 नोव्हेंबरपासून सूर्य नीचतेतून मुक्त होऊन वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहेत। या राशीत आधीच मंगळ आणि बुध आहेत, त्यामुळे सूर्य, मंगळ आणि बुध मिळून तिन्ही ग्रहांचा योग तयार होत आहे। या तिन्ही ग्रहांच्या एकत्र येण्याने त्रिग्रही योग, बुधादित्य योग आणि मंगळादित्य योग तयार होणार आहे। हा शक्तिशाली योग काही राशींच्या लोकांसाठी भाग्यवर्धक ठरू शकतो। सध्या मंगळ अस्त अवस्थेत असल्यामुळे त्याचा प्रभाव कमी आहे, पण सूर्याबरोबरच्या या युतीमुळे काही राशींचे नशीब उजळू शकते। हे विश्लेषण चंद्र राशीच्या आधारावर केले आहे। चला पाहूया त्या कोणत्या 3 भाग्यवान राशी आहेत ते। त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, भाग्यवान ठरसाल। पहिली भाग्यवान रास आहे मेष राशी। या राशीच्या अष्टम भावात सूर्य प्रवेश करणार आहेत, त्यामुळे या राशींच्या लोकांचे बरेच दिवसांपासून अडकलेले कामं पूर्ण होऊ शकते आणि धनलाभाचे योग तयार होत आहेत। मालमत्ता किंवा घर घेण्याचे स्वप्नही पूर्ण होऊ शकते। त्रिग्रही योगामुळे या राशीच्या लोकांना नशिबाची चांगली साथ मिळू शकते। संशोधनाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना पण चांगला फायदा होईल, पण आरोग्याबाबत थोडे सावध राहा। चांगली जीवनशैली ठेवा आणि खाण्यापिण्याची काळजी घ्या। मेष राशीसाठी हा काळ फायदेशीर ठरू शकतो। तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार नोकरी मिळू शकते। कामावर वरिष्ठ आणि कनिष्ठ तुमच्या उत्कृष्ट कामगिरीची प्रशंसा करतील, त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि इतरांवर तुमचा प्रभावही वाढेल। मेष राशीचे लोक सत्तेत आणि सरकारमध्ये असलेल्यांशी जवळचे संबंध निर्माण करतील। न्यायालयीन प्रकरणे निकाली निघाल्याने तुम्ही एक नवीन सुरुवात करा। या क्षेत्रात
काम करणारे नवीन प्रकल्पांमध्ये सहभागी होतील. या काळात तुमचे धैर्य आणि शौर्य वाढेल. तुम्ही समाजात अधिक लोकप्रिय व्हाल. तुमचे धैर्य आणि शौर्य देखील वाढेल. या काळात तुम्हाला प्रलंबित निधी सहज मिळू शकेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या वरिष्ठांकडूनही तुम्हाला पाठिंबा मिळेल आणि तुमचा आदर वाढेल. जुन्या प्रकल्पांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. वैयक्तिक संबंधांमध्ये समजूतदारपणा आणि सहकार्य प्रबळ राहील. या काळात नवीन नोकरी, वाहन किंवा मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त तुमचे आरोग्य सुधारेल आणि नवीन आकांक्षा निर्माण होतील. तुमच्या जीवनात स्थिरता आणि आदर वाढेल. या काळात पैशाशी संबंधित अडथळे दूर होऊ शकतात. अडकलेली देणी मिळू शकतात. व्यावसायिक आयुष्यातही नवे दरवाजे उघडतील. नवीन ओळखी निर्माण होतील आणि एखाद्या मोठ्या व्यक्तीशी झालेली भेट फायद्याची ठरू शकते. या काळात तुमचं नाव, मान, सन्मान आणि प्रतिष्ठा वाढू शकते. तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये यश मिळू शकते. नशिबाची उत्तम साथ तुमच्या प्रत्येक कामात असेल. खाजगी जीवनातही अनुकूल परिणाम दिसून येतील. व्यावसायिक जीवनात यश मिळेल. योग्य प्रयत्नांनी तुम्ही तुमच्या करिअरच्या यशोशिखरावर पोहोचाल. मंगळाचे संक्रमण मेष राशीच्या जन्मकुंडलीत 5व्या स्थानात होत आहे. मंगळ तुमच्या लग्नस्थानाचा स्वामी असला तरी तो तुमचे नेहमीच भले करतो आहे. पण यावेळी मात्र त्याची 5व्या स्थानात केतूसोबत युती झाल्यामुळे मन अशांत होईल आणि विचारांचे थैमान सुरू होईल. एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला जास्त काळजी वाटू लागेल. या कालावधीत पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. मंगळ आणि केतूंच्या युतीमुळे मुलांसोबतचे संबंध सुधारतील. थोडे अधिक प्रयत्न करावा लागेल. जर तुम्ही विद्यार्थी असाल तर अभ्यासावर जास्त फोकस करा. वादविवादापासून दूर राहा. सहकाऱ्यांशी तुमचे संबंध सुधारतील. तुमच्या विचारात सकारात्मकता ठेवा. यामुळे मंगळाच्या संक्रमणातून समाधानकारक परिणाम तुम्हाला मिळतील. या काळात तुम्ही अनेक तीर्थक्षेत्रांना भेट देऊ शकता. दानधर्मही करा. यासह भावा बहिणींबरोबर चांगले संबंध प्रस्थापित होतील. तुमच्या आयुष्यात सुख समाधान प्राप्त होईल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. भौतिक सुखाची प्राप्ती होईल. प्रेम संबंध सुखमय होतील. नवे लोक, नवे छंद यांच्याशी जोडले जा. शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. मुलांकडून आनंदी वार्ता मिळतील. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. या काळात आई वडिलांची प्रत्येक कामात साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी मोठी
पार पाडाल। या काळात तुम्हाला आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे। कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल, मान सन्मान वाढेल, वैवाहिक आयुष्यातील तणाव दूर होईल, भौतिक सुखसुविधा प्राप्त कराल, कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल, आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे। दुसरी भाग्यवान रास आहे कर्क राशी। कर्क राशीच्या लोकांसाठी सूर्याचा वृश्चिक राशीत प्रवेश खूप शुभ ठरू शकतो। या राशीच्या लोकांची बरीच दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात। या काळात सूर्य 6व्या भावात प्रवेश करणार आहे। तसेच तुळ राशीत असलेला शुक्र सुख भावात आहे। त्यामुळे घर, वाहन किंवा मालमत्ता घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते। स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळू शकते। सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांनाही मोठे यश मिळू शकते आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांनाही चांगला फायदा होईल। चंद्र तुमच्या राशीचा स्वामी आहे आणि तुमच्या दुसऱ्या घरात गोचर करेल, जे संपत्ती आणि कुटुंबाचे प्रतिनिधित्व करते। या घरात चंद्राची स्थिती तुम्हाला समृद्धी आणू शकते। अडकलेले पैसे परत मिळवण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता। कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर तुम्हाला बरे वाटेल। कर्क राशीच्या लोकांसाठी शुभ काळ येऊ शकतो। या काळात तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता। तुमच्या करिअर आणि व्यवसायातही सकारात्मक बदल दिसून येतील। प्रलंबित निधी मिळाल्याने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल। गुंतवणूक आणि भागीदारीमध्ये यश मिळेल। तुमच्या कुटुंबात शांती आणि आनंद नांदेल। या काळात तुम्ही देशात किंवा परदेशात प्रवास करू शकता। तुम्हाला कर्ज देखील मिळू शकते। तुम्हाला मानसिक तणावापासूनही आराम मिळेल। तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळाच निखार येईल। लोक तुमच्या भावनांचा आदर करतील आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल। तुम्ही स्वतःला जगासमोर चांगल्या प्रकारे सादर करू शकाल। कर्क राशीच्या लोकांसाठी महिन्याचा पहिला पंधरवडा खूप चांगला असणार आहे। तुम्ही तुमचे विचार स्पष्टपणे मांडू शकाल। त्यामुळे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये आणि व्यवसायात यश मिळेल। तुमच्या बुद्धीचा वापर करून तुम्ही अडचणींवर मात कराल। तुमच्या प्रगतीमध्ये जे लोक अडथळे निर्माण करत होते ते आता दूर होतील। नातेवाईकांशी असलेले गैरसमज दूर होतील। जे विद्यार्थी परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी हा काळ चांगला आहे। प्रेमसंबंधाच्या बाबतीत या महिन्यात काही चढ उतार येऊ शकतात। तुमच्या पार्टनरबरोबर वाद आणि समेट होण्याची शक्यता आहे। महिन्याच्या शेवटी तुमच्या घरचे लोक तुमच्या प्रेमसंबंधाला होकार देऊ शकतात। कर्कसाठी नोकरी आणि व्यवसायात उत्तम योग आहे। तुम्ही फ्रीलान्स करत असाल तर
परदेशातून तुम्हाला काम मिळेल. तुम्ही स्पर्धा परीक्षा दिली असेल तर त्यात यश मिळेल. अचानक एखादे रखडलेले पेमेंट मिळाल्यामुळे बँक बॅलन्स वाढेल. तुम्ही काही व्यावसायिक योजना आखल्या होत्या त्यांना आता गती मिळेल. समाजात मान प्रतिष्ठा वाढणार असून तुम्ही दानधर्म करणार आहात. सर्व काही चांगले होत असताना कौटुंबिक बाबतीत जेव्हा आर्थिक समस्या येईल तेव्हा घाईघाईने आणि भावनिकतेच्या भरात निर्णय घेऊ नका. पश्चाताप होईल. तुमचा आत्मविश्वास मोठा असेल. तुमचे गोड बोलणे तुम्हाला अनेक क्षेत्रात प्रगती देईल. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या लोकांच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. तुम्ही तुमच्या विरोधकांपेक्षा बलवान असल्याचे सिद्ध व्हाल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला मोठी जबाबदारी मिळू शकते. समाजात तुमचा आदर वाढेल. आणि तिसरी भाग्यवान रास आहे सिंह राशी. सूर्याची नीचता संपल्यामुळे या राशीच्या लोकांना खास फायदा होऊ शकतो. जरी या राशीवर शनीची 7.5 सुरू असली तरी गुरुच्या कृपेने चांगले परिणाम दिसू शकतात. या राशीच्या लोकांना अनेक क्षेत्रांमध्ये यश मिळू शकते आणि भौतिक सुखसुविधा वाढू शकतात. सूर्याची दृष्टी 10व्या भावावर असल्यामुळे व्यापारातही चांगला नफा होऊ शकतो. सूर्य 4थ्या भावाचा स्वामी असल्यामुळे गृहस्थ जीवनातही आनंद आणि समाधान मिळू शकते. या सर्व गोष्टी शांततेने सुटू शकतात. मात्र आरोग्याबाबत थोडे सावध राहणे आवश्यक आहे. या काळात समाजात यश कीर्ती वाढेल. आयुष्यात प्रगती होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवा. करिअरमध्ये भरपूर यश मिळेल. मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होईल. बँक बॅलन्समध्ये झपाट्याने वाढ होईल. आरोग्य उत्तम राहील. वैवाहिक सुख मिळेल. कर्ज फिटण्यास मदत होईल. चंद्र हा तुमच्या राशीचा स्वामी सूर्याचा मित्र आहे. त्यामुळे त्याचा तुमच्या राशीत प्रवेश शुभ ठरू शकतो. तुमचे त्रास कमी होतील. तुम्ही मानसिकदृष्ट्या खंबीर राहाल आणि तुमचे मनोबलही वाढेल. या राशींच्या काही लोकांना त्यांच्या करिअरमध्ये अपेक्षित यश मिळू शकते. कामाशी संबंधित प्रवास सकारात्मक परिणाम देऊ शकतो. सिंह राशीच्या लोकांना कला क्षेत्रात प्रगती करण्याची संधी मिळेल. तुम्ही नवीन व्यावसायिकांशी संपर्क साधाल. ज्यांच्याशी तुम्ही आर्थिक बाबींवर चर्चा करू शकाल. रखडलेल्या व्यवसाय योजना पूर्ण होतील. अविवाहित व्यक्तींसाठी लग्नाचे प्रस्ताव शक्य आहेत. जे लोक महाविद्यालयीन प्रवेश घेत आहेत त्यांना या काळात चांगली बातमी मिळेल. परदेशी व्यापार किंवा बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये गुंतलेल्यांना पगार वाढण्याची शक्यता आहे. तुम्ही एक नवीन मित्र बनवाल. तुमच्या सहकाऱ्यांकडून तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल आणि तुमचे वरिष्ठ तुमच्याशी खूप दयाळूपणे वागतील. या काळात तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी यश मिळेल. तुम्हाला सरकारी किंवा प्रशासकीय क्षेत्रात काही विशेष संधी चालून येतील. नोकरी करणाऱ्यांचे उत्पन्न वाढेल. प्रचंड आर्थिक लाभामुळे व्यावसायिक
नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करू शकता. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. हा आठवडा तुमच्यासाठी मिश्रित असेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला आव्हानांचा सामना करावा लागू शकतो, परंतु संयम आणि कठोर परिश्रम यश मिळवून देतील. चंद्रग्रहणाच्या दिवशी निर्माण होणारा हा शुभ संयोग या राशींच्या व्यक्तींसाठी खूप फायदेशीर ठरेल. आर्थिक स्थैर्य लाभेल. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. आयुष्यात आलेल्या अडचणी दूर होईल. करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात तुम्हाला भौतिक सुखाची प्राप्ती होईल. तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी वाढेल आणि गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. तुम्हाला नवीन प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळेल, जे भविष्यात फायदेशीर ठरतील. कुटुंबातील एखाद्या सदस्याचा आरोग्याबाबत चिंता असू शकते आणि त्यांची काळजी घ्यावी लागेल. आर्थिक परिस्थिती सामान्य असेल, परंतु खर्च वाढू शकतो. म्हणून बजेटवर नियंत्रण ठेवा. आरोग्याची काळजी घ्या आणि नियमित दिनचर्या पाळा. मानसिक ताण टाळण्यासाठी तुमच्या प्रियजनांसह वेळ घालवा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. तुमची आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबियांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. या राशीच्या लोकांना अमाप संपत्ती मिळू शकते. या राशीमध्ये गुरु दुसऱ्या घरात आणि शुक्र 8व्या घरात स्थित आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. जर तुम्ही कुठेतरी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर या काळात असे करणे फायदेशीर ठरू शकते. तुम्ही मित्र किंवा कुटुंबांसह धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.